काय गे म्हातारे, काय चाललंय? हा, समोर अन्नाचं ताट आहे आणि त्याची काहीच किंमत नाहीये तुला. खा बडाबट, खा खा, चल. कशी खात नाही ती. आणि काय इकडे चल ओ बाहेर. चला खा. काय ग, अशी मरू नाही देणार आहे मी तुला. जोपर्यंत ही प्रॉपर्टी तू अनिकाच्या नावे करत नाहीयेस ना, तोपर्यंत मी तुला मरू देणार नाही. चल, तोंड उघड बरं. चल उघड, 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 उघड. आमच्यावर ओरडताना बरं तोंड उघडायचं तुझं. तर उघड. अगं ग्रॅनी आजी, इतकं कशाला बोलते? ती ऐकत असेल तर ती उठेल आणि तुझ्या एक खाडकीने वाजव. अनिका जरा गप्प बस ना. तुला अक्कल नाही काय बोलायचं? ऍटलीस्ट कुठे काय बोलायचं याचं भान ठेव ना. खरंच तर बोलते ना, काय खोटं बोलतीये? व्हॉट इफ शी इज लिसनिंग? ती आपल्याला पुन्हा पनिशमेंट देईल. आणि यू नो ना ती किती मॅड आहे. उगाच कशाला रिस्क घ्यायची? अगं घाबरतेस कशाला? असं काही एक होणार नाहीये. तुझी मॅड आजी आता भानावरच नाहीये, मग भीती कशाची? ए म्हातारे, आता फक्त 3 दिवस बाकी. तुझी नात परत येण्याची तारीख उलटून जायला फक्त 3 दिवस बाकी. आणि या 3 दिवसात जर का ती आली नाही तर तू ही सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावे ट्रान्सफर करून देणार आहेस. या हाताने सही करणार आहेस. आणि आता तुझी ही अवस्था बघता तू मला आणि अनिकाला अडवू शकशील असं स्वप्नात सुद्धा वाटत नाहीये. किती मोठा झटका दिला ग तुझ्या मोठ्या नातीने तुला. आता तू या झटक्यातनं कधी बाहेर येशील काही सांगता येत नाहीये. येशीलच असंही वाटत नाहीये. तर तुझं राज्य संपलं आणि सुरू होणार ते तुझे भोग. आता तू पण या म्हाताऱ्यासारखी हतबल बिनकामाची होणार आणि सगळी पॉवर माझ्या हातात येणार. काय ग, तोंड उघड. अरे उघड म्हटलं ना तर उघडायचं.